कडोली इंगळीनंतर हुपरीमध्ये अघोरी प्रकार सुरू। पट्टण कडोलीमध्ये मनसेच्या आंदोलनानंतर थोड्याफार प्रमाणामध्ये भानामतीचा प्रकार कमी आलेला दिसला, परंतु तोच प्रकार इंगळी रुई रस्त्याच्या येणाऱ्या मेन मुख्य रस्त्यावरच करण्यात आला। हा प्रकार ताजा असतानाच त्यामधील 7 ते 8 संस्थेतील अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई सुरू असतानाच आज हुपरी येथील प्रभाग क्रमांक 10 मधील उमेदवार कृष्णा पोद्दार यांच्या दिवाळी ग्रीटिंग्स कार्डमधून लिंबू, मिरच्या, काळी बाहुली व हळदी कुंकू टाकलेल्या हा प्रकार त्यांनी लावलेल्या डिजिटल फलकाच्या खालीच टाकण्यात आला। हा प्रकार तेथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी पाहिला असता हा अघोरीचा प्रकार असल्याचे ते लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ तेथील लोकांना कळवण्यात आले। या असल्या प्रकारामुळे व गावातील बंद असलेल्या CCTV कॅमेऱ्यामुळे गावामध्ये जे अनुचित प्रकार घडत आहेत याकडे हुपरी पोलीस स्टेशन यांचे पूर्णतः दुर्लक्ष झाले असून यांचा तात्काळ बंदोबस्त करणे गरजेचे असून हुपरी पोलीस स्टेशन यांच्या हद्दीमध्ये हे भानामतीचे जे प्रकार घडत आहेत त्यामुळे हुपरी पोलीस स्टेशनवरील कार्यक्षमतेवर शंका येत असून तात्काळ दोषीवर कडक कारवाई करण्यासंदर्भात इंगळी ग्रामस्थांनी निवेदन दिले असून त्यांच्यावर कोणती कारवाई होते का, गुन्हा दाखल होतो का व हुपरी पोलीस स्टेशन आज वाळवेकर नगर प्रभाग क्रमांक 10 मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत दोषींवर कारवाई करते का, कारवाई नोंद केली जाते का की पुन्हा यामध्ये चालढकल केली जाईल। इंगळीमध्ये झालेल्या भानामतीच्या प्रकाराचा तपास पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे हे करत असून सध्या तरी आरोपींना अटक केलेली असल्याने त्यांच्यावर कोणती कारवाई केली जाते अशी चर्चा संपूर्ण इंगळी, पट्टण, कडोली, हुपरी परिसरामध्ये होत आहे।